भारतानं पाकिस्तान सोबत चर्चेची तयारी दाखवली असली तरी चर्चा केवळ पीओकेवरच होणार अशी भूमिका भारतानं घेतलेली आहे। मात्र मोदी देशाला संबोधित करताना नेमकं काय म्हणाले आणि मोदींनी पाकला काय इशारा दिलेला आहे, तसंच जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पंतप्रधानांनी कसं ठणकावलंय, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। आता चर्चा फक्त पीओकेवरच। मोदींनी पाकला ठणकावलं। मोदींचा ट्रम्प यांनाही इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लक्ष्यभेदी हल्ले करत दहशतवाद्यांना पोषणाऱ्या या पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे हैराण झालेल्या पाकिस्ताननं थेट अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी केली आणि भारतासोबत चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट केलं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तानला ठणकावलंय। हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। अमेरिकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर अमेरिकेनं व्यापारी निर्बंध लादण्याच्या धमकीमुळे शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलं। एवढंच नाही तर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली। मात्र मोदींनी ट्रम्प यांची मध्यस्थीवरची ऑफर धुडकावून लावली। यावेळेस मोदींनी कोणते मुद्दे मांडले, पाहूया। पाकिस्तान सोबत दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा। दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही म्हणत सिंधू जलवाटप करारावर स्पष्ट भूमिका। ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित। काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीयच चर्चा होणार। अमेरिकेच्या दाव्याप्रमाणे डीजीएमओ मध्ये होणारी चर्चा त्रयस्थ देशात होणार होती। मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता पाक सोबतच्या चर्चेसाठी हॉटलाईनचा मार्ग स्वीकारलाय। त्यामुळे पाकिस्तान सोबतच्या चर्चेतून काश्मीरचा मुद्दा सुटणार की पुन्हा पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार हे पाहावं लागेल। मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापत काढल्यास पुन्हा भारताच्या वाटेला जाण्याचं नावही काढलं जाणार नाही असं उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर रिकामा करावा असा इशारा भारतानं दिलेला आहे। काश्मीर मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे। हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है। इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है। जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है। तर आपण बघतोय पाकिस्ताननं पीओकेवरील ताबा सोडावा। जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीनंच सोडवले जाणार। काश्मीर मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही। भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता। टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं। तर एकीकडे भारतानं पाकिस्तानला आणि देशाला इशारा दिलेला आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आदमपूर एअरबेसला सरप्राईज भेट दिली आणि यावेळेस त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधला, त्यांचं मनोबल वाढवलं। जवानांच्या शौर्याचं पंतप्रधानांनी कौतुक केलं। आदमपूर एअरबेसवरून मोदींनी पाकिस्तानला करारा जवाब दिलेला आहे। पुन्हा जर दहशतवादी हल्ले केले तर घरात घुसून मारू असा इशारा देण्यात आला आहे आणि यावेळेस त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत असंही म्हटलंय। तसंच दहशतवादी आणि त्यांचे आका आता थराथरा कापतायत, तर ते पाकिस्तानात राहूनही सुटकेचा निश्वास टाकू शकत नसल्याचं मोदींनी म्हटलं।
आणि यावेळेस मोदींनी भारतीय जवानांचंही कौतुक केलेलं आहे. 9 आतंकी ठिकाने बर्बाद हुए, 100 से ज्यादा आतंकियों की मौत हुई. आतंक के आकाओं को अब समझ आ गया है, भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा, तबाही. भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश. तर पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. ज्या एअरबेसवर मोदी उभे होते तोच हा आदमपूर एअरबेस आणि याच एअरबेसवर S-400 आणि MiG-29 दिमाखात उभे होते. आणि हाच एअरबेस MiG-29 आणि S-400 उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकनं आंतरराष्ट्रीय पातळीवर केला होता, आपल्या देशातल्या नागरिकांना खुश करण्यासाठी केला होता. मात्र मोदींनी आज थेट आदमपूर एअरबेसवर जाऊन सैन्याशी संवाद साधला आणि यावेळेस पाकिस्तानचा खोटारडेपणा त्यांच्या नागरिकांसमोर आणि जगासमोर उघड केलाय. भारत माता की, भारत माता की. रशियन एअर डिफेन्स सिस्टीम S-400 दहशतवादाच्या विरुद्ध भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावत होतं. S-400 सिस्टीम भारतासाठी ढाल बनली होती. पाकिस्तानच्या दिशेनं सोडलेले तुर्की आणि चीनी ड्रोन हवेतच पाडले गेले. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबला लागून असलेल्या सीमेवर S-400 ची ताकद दिसली आणि यानंतर आता रशियानं भारताला एक महत्वाचा प्रस्ताव दिलाय. आता भारतीय सैन्य दलात S-500 ची एंट्री होऊ शकते. ही एअर डिफेन्स सिस्टीम S-400 पेक्षा जास्त खतरनाक आहे. S-500 यंत्रणा भारताच्या ताब्यात आल्यास पाकिस्तानची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. तर लढाऊ विमानं, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र पाडण्याची S-500 मध्ये क्षमता आहे. 600 किलोमीटर पर्यंत लक्ष भेदू शकतं S-500. एकाच वेळेस 10 लक्षांना टार्गेट करू शकतं S-500. उपग्रह आणि कमी उंचीवरील ड्रोन शोधण्याची क्षमता देखील S-500 ची आहे. अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता S-500 मध्ये आहे. तर या भारत विरोधी दहशतवाद्यांचा ऑल आउट खात्मा करण्यासाठी भारतानं एक नवं मिशन हाती घेतलंय आणि त्या मिशनच्या सुरुवातीला भारताला मोठं यशही मिळालं आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतरचं सुरू केलेलं ऑपरेशन केलर नेमकं काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. ऑपरेशन सिंधूर नंतर ऑपरेशन केलर. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या साथीदाराचा खात्मा. पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर आता भारतीय लष्करानं ऑपरेशन केलर सुरू केलंय. त्यामुळे पाकमधील दहशतवाद्यांचा भीतीनं थरकाप उडालाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांना शोधून शोधून ठेचतंय. अशातच जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. शाहिद अहमद कुट्टेय लष्कर ए तोयबाचा ऑपरेटर. भाजप सरपंच हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. कुलगाममध्ये टेरिटोरियल आर्मीच्या सैनिकाची त्यानं हत्या केली होती. शाहिद हा पहलगामचा मास्टरमाइंड हाशिम मुसाचा निकटवर्तीय होता. हारिस नसीर शोपियानमधल्या शुक्रू जंगलात हारिसचं एन्काउंटर करण्यात आलं.
हारिस नसीर हा पुलवामा मधील रहिवासी आहे. लष्कर ए तोयबाचा तो दहशतवादी आहे. अदनान शफीदार लष्कर ए तोयबा आणि TRFचा दहशतवादी. अदनान शफीदार हा शोपियान मधला रहिवासी आहे. हे ऑपरेशन केलर जे आहे ते तिथलं एक इलाका आहे किंवा क्षेत्र आहे जे शोपियाच्या पश्चिमेला सीमेच्या अलीकडे आहे. कारण शोपिया हे 1972पासनं इस्लामचं आणि आतंकवाद्यांचं मोठं केंद्र राहिलेलं आहे. त्यामुळे तिथले यांचे जे आका आहेत ते सगळे शोपियाच्या इलाक्यामध्ये असतात. दरम्यान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवून दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याची रणनीती लष्करानं आखली आहे. त्यामुळं ऑपरेशन केलर दहशतवादाच्या मुळावर शेवटचा घाव घालून दहशतवाद्यांचा ऑल आऊट सफाया करेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दहशतवाद्यांना पोषणाऱ्या या निर्लज्ज पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी कोट्यावधींच्या इनामाची योजना जाहीर केलेली आहे. मात्र ही योजना नेमकी काय आणि पाक दहशतवाद्यांना कसा पोसतोय? आंतरराष्ट्रीय पातळीवर भीक मागून दहशतवाद्यांना पोषणाऱ्या या पाकिस्तानचा बुरखा आता मात्र फाटलाय. पाहुयात या विशेष रिपोर्टमधून. पाकिस्तानचं दहशतवाद्यांना इनाम. मेलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाईकाला 1 कोटी रुपये. पाक सरकारचे मसूद अझहरला 14 कोटी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल. तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे. दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांवरती प्रचंड पैसा खर्च करतो. म्हणजे एक तर त्यांना रिक्रुटमेंट केली की त्यांना महिन्याला पगार द्यावा लागतो, मग त्याच्या ट्रेनिंगवरती खर्च होतो, मग त्याच्या राहण्यावरती खर्च होतो. आणि आता सध्याच्या केसमध्ये काय झालं आहे तर दहशतवादी काही मारले गेले तर त्याच्यामध्ये जी त्यांनी पेमेंट दिलेली आहे, दहशतवाद्यांची जशी रँक आहे, जसं त्यांचं महत्त्व आहे त्याप्रमाणे पैसे वाटलेले आहेत. पाकनं आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र दुसरीकडे पाकनं दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दहशतवादी पोसत असल्याचे नवे पुरावे दिलेत. भावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी अधिकृतपणे निवेदन जारी करून पाकनं मदतही जाहीर केली आहे. त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तान हाच आतंकिस्तान असल्याचं यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारतानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. LOC वरील हा व्हिडिओ समोर आला. पाकिस्ताननं भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यावेळेसचा एक व्हिडिओ आता जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं भारताशी आगळीक केल्यास असंच चोख उत्तर दिलं जाईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
पाकिस्तानी लष्कराचं भारताच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही असा खोटा आरोप पाकच्या नेत्यांनी केला खरा, मात्र ऑपरेशन सिंदूर मधील भारताचा हल्ला हा पाकला अगदी मुळापासून हादरवणारा होता. तिथले 11 सैनिक या हल्ल्यामध्ये ठार झाले अशी माहिती समोर आली आणि या माहितीच्या आधारे पाक बेनकाब झालेला आहे. पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकिस्तानचे 11 सैनिक ठार. सैनिक ठार झाल्याची पाकची कबुली. पाकनं स्वतःच दिले पराभवाचे पुरावे. हा व्हिडिओ नीट पहा. या व्हिडिओत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज जखमी लष्कराच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची विचारपूस करतायत. पाकनं आतापर्यंत या हल्ल्यात कुणीही जखमी नाही असं वारंवार सांगितलं, मात्र खुद्द लष्कर प्रमुख सैनिकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं पाकचा खोटारडेपणा उघड झालाय. आता हा व्हिडिओ नीट निरखून पहा. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 51 जण ठार झाले, ज्यामध्ये 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 सैनिक जखमी झालेत आणि याची पाकिस्ताननं स्वतःच कबुली दिली. त्यामुळे सुरुवातीला विजयाचा जल्लोष करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय. पाकिस्ताननं फक्त 11 त्यांचे सैनिक मृत्युमुखी पडले असं जरी म्हटलं असलं तरी भारताच्या दाव्याच्या अनुसार कमीत कमी 35 ते 40 सैनिक हे मारले गेलेले आहेत आणि LOCच्या अक्रॉस 50 जणांचा खात्मा करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे की काही मिनिटांमध्येच भारत पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करून त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस आणि मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त करू शकतो, तर काही मिनिटातच त्यांच्या आर्म्ड फोर्सेसला आणि एकूणच संरक्षण सिद्धतेला कशा प्रकारचं खिंडार भारत पाडू शकतो. पाकिस्ताननं माघार घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली, मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं हे आता समोर येऊ लागलंय. त्यामुळे भारताकडून पाकला न विसरता येणारी चौथी चक्रात तर बसलीच, पण चांगलंच कंबरडही मोडलं गेलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. शस्त्रसंधीवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. हे लोक फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान तोडू शकत नाही असा टोलाच राऊत यांनी लगावलाय. तर भाजपनं अमेरिकेचा झेंडा हाती घ्यावा असंही राऊत यांनी म्हटलंय. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं. नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि CBIच्या मदतीने. यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून निराशा, हतबलता दिसल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार दिले, मात्र त्यावर मोदी ठाम का राहिले नाहीत असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारलाय. आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं भाषण, पण ती अपेक्षा होती की ट्रम्प हमको जिंकते नाही. आणि ज्यावेळेस ते म्हणत होते की मुंबईवर हल्ला होतो आणि रडत रडत अमेरिकेकडे जाऊन सांगतात पाकिस्तानात घुसायला पाहिजे. नका घुसू, पण सैन्य आमचे ताकदवर आहेत. त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला, पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती. पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा आणि हतबलता दिसली. तर भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान संकटात सापडला. पाकचा अण्वस्त्र साठाच धोक्यात आल्याची चर्चा रंगली, मात्र त्यामागचं नेमकं कारण काय? भारत पाक तणावामध्ये इजिप्तचं विमान पाकिस्तानात कशासाठी गेलं? पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताच्या हल्ल्यानं हादरला पाक. पाकचा अण्वस्त्र साठा धोक्यात.
पाकमध्ये उतरलं इजिप्तचं विमान. भारताच्या धमक्यांनी पाकच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं दयेची भीक मागत शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र शस्त्रसंधीच्या 3 दिवसांनंतर पाकिस्तानच्या बुरभन या विमानतळावर इजिप्तच्या हवाई दलाचं विमान EGY 1916 लँड झालं आणि त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलाय. याच इजिप्तच्या हवाई दलाच्या विमानातून पाकिस्तानमध्ये बोरॉन नेल्याचं म्हटलं जात आहे. बोरॉनचा वापर कशासाठी केला जातो पाहूयात. अणुस्फोटाचा धोका कमी करण्यासाठी बोरॉन 10चा वापर. बोरॉन 10 अण्वस्त्रातील रेडिएशनचा धोका कमी करतो. रेडिएशन पासून वाचण्यासाठी बोरॉन 10चं ढालीसारखं काम. युरेनियमच्या विभाजनानंतर थर्मल न्यूट्रॉन शोषून घेण्याची क्षमता. पाकच्या कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं उत्तर दिलं. थेट पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तानला दरदरून घाम फुटलाय. त्याचं कारण भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतून दिसून आलाय. हा व्हिडिओ पहा. भारतानं पाकिस्तानचं प्रमुख लष्करी तळ आणि अण्वस्त्राच्या साठ्याजवळचं दूरखान आणि किराणा हिल्स अणुसाठ्याजवळचं सरगोधा एअरबेस उद्ध्वस्त करून टाकलं. आता भारत थेट पाकच्या अण्वस्त्र साठ्यापर्यंत पोहोचला. एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरची झळ अण्वस्त्र साठ्यांना बसल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र अण्वस्त्र साठे लक्ष्य केल्याचा दावा भारतानं फेटाळून लावला. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी अण्वस्त्र साठ्यांना धक्का पोहोचलाय की चीन, तुर्की, अझरबैजान नंतर इजिप्त भारताच्या विरोधात कागाळ्या करण्यात सहभागी झालाय याचीच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे. युद्धकाळात भारतावर हल्ल्यासाठी तुर्कीनं ड्रोन पुरवले. मात्र त्याचा आता आर्थिक फटका बसणार आहे. भारताकडून आता बायकॉट तुर्की आणि अझरबैजान असं कॅम्पेन चालवलं जात आहे. दरवर्षी भारतातून 3 लाखपेक्षा अधिक पर्यटक तुर्कीमध्ये पर्यटनाला जातात. मात्र आता तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं त्यांच्या विरोधात कॅम्पेन चालवण्यात आलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला महागात पडण्याचीही शक्यता आहे. तुर्की को लेके और चीन के लेके उनके जो वेपन्स वगैरह को लेके जो डिफेंस की ब्रीफिंग में भी खुलासा किया गया. तो मैं कहूँगा कि आप जो वहाँ पर आपण बघतोय पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला महागात पडणार आहे. कारण 3 लाखापेक्षा अधिक लोक तुर्कीला पर्यटनासाठी म्हणून भेट देतात. दरवर्षी तुर्कीला 3 लाख भारतीय पर्यटनासाठी जातात. 3 लाखापेक्षा अधिक भारतीय पर्यटनासाठी म्हणून तुर्कीला पसंती देतात. तुर्की, अझरबैजानमध्ये 70% पर्यटक भारतातले असतात. भारतावर हल्ल्यासाठी तुर्कीकडून पाकला ड्रोनची मदत होते. तुर्कीचं वर्तन भारतीयांना अजिबात आवडलेलं नाहीये. भारतीयांकडून बायकॉट तुर्की, अझरबैजान हे कॅम्पेन आता चालवण्यात येत आहे. त्यामुळे तुर्कीला किंवा अझरबैजानला जात असाल तर तुमचा पैसा हा भारत विरोधी क्षेपणास्त्र, भारत विरोधी पाकिस्तानला पुरवण्यात येणार आहे. जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आता भारतात येत आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात शिखर परिषदेसाठी येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियानं स्वीकारलेलं आहे.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारताच्या सोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केलेली आहे. तर टॅरिफ वाढीच्या निर्णयावरून भारतानं अमेरिकेला धक्का देण्याची तयारी सुरू केली. भारत अमेरिकेतील काही उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. भारतानं सफरचंद, बदामांसह 29 अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव WTO कडे पाठवलेला आहे अशी माहिती आहे. भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यातीवर अमेरिकेनं लादलेल्या शुल्काच्या प्रत्युत्तरात भारतानं हे मोठं पाऊल उचललंय. तर देशसेवेसाठी आपल्या लेकराला सोडून थेट सीमेवर जाणाऱ्या रेश्मा इंगळेंची बातमी पाहूयात. सीमेवरच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावतीच्या BSF जवान रेश्मा इंगळे यांची ही सुट्टी रद्द झाली आहे. रेश्मा इंगळेंना आपल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला सोडून देशसेवेसाठी जावं लागलंय. त्यांनी सीमेवर जाण्यापूर्वी आपल्या गणवेशातच बाळासोबत काही क्षण घालवले. मात्र त्या बाळालाही आई सोडून जात असल्याची चाहूल लागली आणि त्यानं हंबरडा फोडला. त्यामुळे सर्वांच्या जीवाची कालवाकालव झाली. मात्र आईसमोर जवानाचं कर्तव्य मोठं असल्याची भावना रेश्मा यांनी व्यक्त केली. आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठलीही परिस्थिती असो, आधी तुमचं कर्तव्य, त्यानंतर तुमची फॅमिली किंवा बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी. त्यामुळे आज मला माझं कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटत आहे. त्यामुळे माझ्या बाळाला, 10 महिन्याच्या बाळाला मी सोडून, म्हणजे पूर्ण परिवाराला सोडून माझ्या कर्तव्यावर जात आहे. देशसेवा महत्त्वाची समजून पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी लेकराचा आणि आपल्या सासूचाही निरोप घेतला. तर भारत पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती आणि त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. आणि याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर जोरदार निशाणा साधला. राखी सावंत देशद्रोही आहे, तिला गोळ्या घाला असं संजय गायकवाड म्हणाले. कहानी पुरे टिकटॉक पुरे वर्ल्ड को सुना दी. पाकिस्तान वालों म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेती, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे. महत्वाची बातमी, मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटार्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून उड्डाणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 3 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. ड्रोन बंदी आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. कुणीही ड्रोन उडवल्याचं निदर्शनास आलं तर त्याची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. मुंबई शहरात विविध ठिकाणी ड्रोन न उडवण्याकरिता रेड झोन म्हणून घोषित केले आहे. नमूद आदेश अस्तित्वात असताना देखील काल दिनांक 12 मे रोजी पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रोन बंदी आदेशाचे उल्लंघन करून एका 23 वर्षीय युवकाने ड्रोन उडवला. नमूद ड्रोन उडवल्याप्रकरणी युवकावर BNS कायद्यान्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यातही सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मुंबईमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिलेली आहे. मुंबईची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अलर्ट आहे असं त्यांनी सांगितलंय. ते नेमकं काय म्हणालेले आहेत ऐकूयात. तर आपण बघतोय एकनाथ शिंदे यांनी कुणीही हिंमत केली तरी जशास तसं उत्तर मिळेल असं यावेळेस म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई सुरक्षेसंदर्भात 2 बैठका झाल्याची देखील माहिती दिलेली आहे. मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल 2 बैठका झाल्यात. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काल देखील एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, सिव्हिल डिफेन्स, पोलीस सगळ्यांच्या बरोबर बैठक झालेली आहे. मुंबईची सुरक्षा, महाराष्ट्राची सुरक्षा पूर्णपणे आम्ही अलर्ट आहोत. डिफेन्स अलर्ट आहे. कुठेही काही या ठिकाणी हिंमत केली तर जशास तसं उत्तर इथून आपल्याकडून दिलं जाईल. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे झालेली नाचक्की झाकण्यासाठी पाकनं एक मोठा प्रोपगंडा केलाय. अनेक खोट्या कथा रचल्या, मात्र त्याचा पंतप्रधान मोदींनी पर्दाफाश केला. त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. खोटारडा पाक तोंडावर पडला.
मोदींनी फाडला पाकचा बुरखा. आदमपूर एअरबेसवर S-400 मिग दिमाखात. पाहिलं, हा उत्साह आहे आदमपूर एअरबेसवरचा. पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या या घोषणा आहेत पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या. कारण शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदींनी थेट आदमपूर एअरबेसवर जाऊन हवाई दलाचं मनोबल वाढवून पाकचा बुरखाच फाडलाय. पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी चैन की सांस ले सके. हम घर में घुसकर मारेंगे, हम घर में घुसकर मारेंगे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर दहशतवाद्यांचा पाठीराखा असलेल्या पाकिस्ताननं सीमावर्ती भागात नागरी वस्ती आणि एअरबेसवर हल्ल्याचा अपयशी प्रयत्न केला. मात्र पाकनं आदमपूर, सूरतगड, सिरसा, पठाणकोट, अमृतसर, जम्मू, भटिंडा, नलिया आणि भुज एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा करत यश मिळवल्याचे ढोल वाजवले. मात्र पाकचे सर्वच दावे सपशेल फूल ठरलेत. पाकचा दावा आहे की आदमपूर एअरबेस रनवेचं नुकसान केलं. मात्र त्यामागचं सत्य असं आहे की मोदींचं विमान उतरल्यानं पाकचा हा दावा फूल ठरलाय. पाकिस्ताननं आणखी एक दावा केलाय, आदमपूरची S-400 प्रणाली नष्ट केली. त्यामागचं सत्य असं आहे की S-400 सुरक्षित आणि कार्यरत आहे. पाकिस्तानचा दावा आहे आदमपूरच्या रडार सिस्टमवर ड्रोन हल्ला केला. सत्य असं आहे की रडार यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यरत आहे. पाकिस्तानचा दावा आहे की भारताची लढाऊ विमानं मिसाईलनं नष्ट केली. सत्य असं आहे की आदमपूर मधली सगळी विमानं सुस्थितीत आहेत. पाकिस्ताननं आणखी एक दावा केलाय, ड्रोन हल्ल्यात भारतीय हवाई दलाचे सैनिक ठार झाले. मात्र वस्तुस्थिती ही आहे की सगळे सैनिक सुरक्षित आहेत. 1947, 1965, 1971 आणि 1999 या सगळ्याच युद्धात सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान नेहमी खोट्या विजयाचा दावा करत आलाय. आताही पाकिस्तानी हवाई दलाला अपयश आल्यानं पाकनं खोटेपणाची फॅक्टरीच उघडली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी थेट आदमपूर एअरबेसवर जाऊन पाकच्या खोटेपणाच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. त्यामुळे आता तरी पाकनं यातून धडा घेऊन खोटारडेपणा सोडायला हवा, नाहीतर पाकचं जगभर हसू झाल्याशिवाय राहणार नाही. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता पाहूयात राज्यातल्या राजकीय घडामोडी. परदेश दौऱ्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा रंगलेली आहे. त्यावर संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं राज्यातील कोणती राजकीय समीकरणं बदलणार आहेत, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. राज ठाकरे उद्धव ठाकरे युती होणार? परदेशवारीनंतर आता युतीची बारी. राऊतांनी दिले युतीचे संकेत. मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. 2016 मध्ये स्वतंत्र बाट निवडलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद. आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटपून आलेत. त्यामुळे युतीची चर्चा कधी होणार यावर संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ. 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले. त्यांचे जे काय जुने नाट्य गोष्टी संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील
आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच. 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली आणि त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चा हवेतच विरल्या. लोकसभेला जोरदार मुसंडी मारलेल्या ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला. तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा नारा दिला. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागची कारणं काय आहेत पाहूया. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव. राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा. शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग. आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं. उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य, राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 6 महिन्यात महापालिका निवडणुका होणार हे स्पष्ट झालंय. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत. मात्र परदेश दौऱ्यानंतर युतीची बोलणी होण्याची अपेक्षा असताना ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीचं कधी ठरणार? ठाकरे बंधू युतीची बोलणी करणार की पुन्हा वेगवेगळ्या वाटेनं आपलं नशीब आजमावणार? याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकीकडे राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेनं मात्र एक मोठा डाव टाकला. आता राज ठाकरे शिंदेच्या डावाला बळी पडणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंना टाळी देणार? पाहूयात सविस्तर या विशेष रिपोर्टमध्ये. शिंदेंना हवी ठाकरेंची युती. राज उद्धव युतीत शिंदेंचा खोडा. ठाकरे बंधू मायदेशी युतीची चर्चा कधी? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालण्याची नवी रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. शिंदे सेनेकडून राज ठाकरेंना युतीचा प्रस्ताव देण्यासाठीच ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होतीये. सुमारे तासभर शिंदे सेना आणि मनसेत युती संदर्भात चर्चा सुरू होती. मात्र उदय सामंतांनी ही राजकीय भेट नसल्याचा दावा केला. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. दुसरीकडे उदय सामंतांनी दिलेला पुष्पगुच्छ राज ठाकरेंनी स्वीकारलेला नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेत शिंदे सेनेमुळे बसलेला फटका राज ठाकरे अद्याप विसरलेले दिसत नाहीत. शिंदे सेनेनं दिलेल्या उमेदवारामुळे अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघात दारुण पराभव झाला. त्यामुळे राज ठाकरेंनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. एका मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटपून आलेत. मात्र चर्चा काही पुढे सरकलेली नाही आणि त्यामुळेच त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या कोर्टात युतीचा चेंडू टोलावलाय. राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. त्यांनी सांगावं ना तसं. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला महापालिका निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे शिंदे सेनेनं युतीचा प्रस्ताव ठेवलाय अशी चर्चा आहे. त्यात राज ठाकरेंनी अद्याप कुणाच्याच युतीचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. पुढील रणनीती आखूनच राज ठाकरे युती करतील. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीचं पुढे काय होणार
आणि महायुतीकडूनही युतीचा प्रस्ताव आल्यानं राज ठाकरे पुन्हा महायुतीच्याच तंबूत जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता पाहूयात मान्सूनच्या बातम्या. नैऋत्य मान्सूननं मंगळवारी अंदमान आणि निकोबार बेट तसंच दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या काही भागात हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून निकोबार बेटावर हलका ते मुसळधार असा पाऊस पडतोय. तसंच पश्चिमेकडील वारे वाहत असून दाट ढग देखील तयार होत आहेत आणि त्यानंतर हवामान खात्यानं अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचं घोषित केलं आहे. दरम्यान 5 जूनला महाराष्ट्रात कोकण मार्गे पाऊस प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. 15 जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्र व्यापेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. मान्सूनचा जर बघाल तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. पण जर लॉंग टर्म बघितलं तर 6 जूनला तो महाराष्ट्रातल्या दक्षिण भागामध्ये किंवा कोकणामध्ये येतो जनरली. मान्सूनचा जर पाऊस बघाल तर यावर्षी पहिल्या टप्प्याचा फोरकास्ट आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की सरासरीचा तो 105% असणार आहे. म्हणजेच यावर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. तर अंदमानात हा मान्सून दाखल झालेला आहे, परंतु आपल्या राज्यामध्ये नेमका मान्सून कधी येणार आहे हे आपण पाहूया. त्यावेळेस आपण बघतोय की 1 जून पासून केरळमध्ये हा मान्सून दाखल होईल आणि 1 जून नंतर 5 जून पर्यंत कोकण मार्गे मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि 15 जून पर्यंत 15 जून पर्यंत मान्सून जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. आपण बघतोय मान्सून 1 जून पासून भारतामध्ये केरळमध्ये पहिल्यांदा दाखल होईल. तिथून 5 जून पर्यंत मान्सून कोकण मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल असं म्हणता येईल आणि त्यानंतर 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार असल्याचं इथं दिसतंय. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण यावेळेस बघूयात. स्क्रीनवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, खेड, जुन्नर आणि भोर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे. तर भीमा नदीला देखील पूर आलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. भर उन्हाळा आहे, मे महिना आहे आणि पहिल्यांदाच असा मे महिन्यामध्ये नदीला पूर आल्याची ही दृश्य इथं पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या नदीला पूर आलेला आहे. तर रस्त्यावर देखील पाणी साचलेलं आहे आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना, बाजारपेठांना, शेतकऱ्यांना देखील त्रास झालेला आहे. आज अचानक हा अवकाळी पाऊस आला, ज्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक, शेतमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी या सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलं. तर आपण बघतोय महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला. तर एकाच पावसात पुण्यातील रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे पालिकेच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला. पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि एकाच पावसात पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय. पुणे शहरातल्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं असून अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे पुणे पालिकेच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, कारण फक्त एकाच पावसात जर पालिकेच्या कामकाज असा बोजवारा उडत असेल तर खरंच पालिकेकडून कामं होत आहेत का, असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर शहापूर तालुक्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसलाय. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट इथं पाहायला मिळालेला आहे. तसंच वाऱ्याचा प्रचंड वेग होता आणि यामुळे नागरिकांचीही चांगलीच तारंबळ उडाल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होतोय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात जोरदार असा अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सावखेडा, नगरसूल या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसलेला आहे. येवल्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस इथं झालेला आहे.
तर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, एसएससी बोर्डाच्या 10वीचा निकाल आज जाहीर झालाय. यंदा 10वीचा निकाल 94.10% इतका लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे, तर निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला. विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाईटवरून 10वीचा निकाल डाउनलोड करता येतोय. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या, ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. वर्षभर खूप प्रॅक्टिस केली आणि सगळ्या विषयांकडे खूप छान लक्ष दिलं आणि सगळ्या विषयांचा आवडीने अभ्यास केला, ते जास्त महत्त्वाचं आहे. सायन्स घेण्याची इच्छा आहे माझी आणि मला प्युअर सायन्सेसमध्ये जायचं आहे. अपेक्षा नव्हती की एवढे पडतील, चांगले पडतील माहिती होतं, एवढे पडतील नव्हतं वाटलं, त्याच्यामुळे आनंदाचा धक्का बसलाय. तर आपण 10वीचा निकाल तर लागलाय. आता 11वी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळेल आणि त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या होतील आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि आता बातमी मुंबईतून आहे. रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये आता ईव्ही चार्जिंग स्टेशन बंधनकारक करण्यात येणार आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन नसल्यास इमारतीला एनओसी मिळणार नाही. ईव्ही चार्जिंग स्टेशननुसार बांधकाम व्यावसायिकांना इमारतीचं बांधकाम करावं लागणार आहे. अन्यथा अशा इमारतींना नाहरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी मिळणार नाही. नगरविकास विभाग या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दुरुस्ती करणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी 50% सभासदांची मान्यता आवश्यक असणार आहे. क्षेत्रामध्ये ह्या सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये जास्त ईव्ही व्हेकल्स भविष्यामध्ये येणार आहेत, तर त्यांनी किमान 4 ते 5 चार्जिंग स्टेशन प्रत्येक सोसायटींनी बनवायला हवं. जुन्या ज्या सोसायट्या आहेत त्यांना काही महापालिकेने टॅक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठीचा प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर नवीन ज्या इमारती आता डेव्हलपर बनवत आहेत, तर जोपर्यंत ते चार्जिंग स्टेशन बनवत नाही तोपर्यंत त्याला ओसीच देण्यात येऊ नये. तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मानं आज त्यांचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं आणि यासाठी म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या वृंदावनमध्ये ते पोहोचले. यावेळेस प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाताच प्रेमानंद महाराजांनी प्रेमाने तू खुश आहेस ना असा प्रश्न विराट कोहलीला केला. आणि यानंतर विराट आणि अनुष्का भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी महाराजांचा आशीर्वाद जरी घेतला आणि यावेळेस 3.5 तास त्यांनी आश्रमात घालवले. ये भगवान की कृपा नहीं मानी जाती. तो संत समागम देते हैं कि दूसरी जब कृपा होती तो विपरीतता देते हैं और फिर अंदर से एक रास्ता देते हैं. तर एक महत्वाची बातमी यावेळेस समोर येते. पाक उच्चालयातील अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 24 तासांच्या आत भारत सोडा असे आदेश देण्यात आलेले आहेत. भारत सरकारनं अधिकारी अयोग्य व्यक्ती घोषित केल्याचं म्हटलेलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं माहिती जाहीर केलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. पाक अधिकाऱ्याला 24 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि आता पाहूयात व्हायरल सत्य. भारताचं जेट पाकिस्ताननं पाडलं असा दावा पाकिस्तानकडूनच करण्यात आला. त्याचा पुरावा म्हणून फोटोही व्हायरल झालेले आहेत. मात्र खरंच हल्ल्यात भारताचं जेट पाकिस्ताननं पाडलंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. पाकिस्ताननं भारताचे 3 जेट पाडले. क्रॅश जेटचे फोटो पाकिस्तानकडून व्हायरल. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? भारतानं धडा शिकवल्यानंतर पाक चांगलाच बिथरलाय. आता कोणतेही फोटो व्हायरल करून भारताची त्यानं बदनामी करण्याचा डाव आखलाय. सोशल मीडियावर आता पाकिस्तान म्हणतोय आम्ही भारताचं जेट आणि लढाऊ विमानं पाडली. त्यांनी भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानातही पाडल्याचे दावे केलेत. भारताचे एअरबेस उद्ध्वस्त केल्याचे दावेही करण्यात आले. मात्र आजपर्यंत पुरावे त्यांनी दिलेच नाही. ते सोडा, पाकिस्तानात भारताची विमानं पाडले म्हणाले, मात्र त्याचे पुरावे ते देऊ शकलेले नाहीत. उलट भारतात केलेल्या कारवाईचे फोटो व्हायरल करतायत. मात्र हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी त्यांनी काय दावा केलाय पाहूया. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकनं भारताची 3 लढाऊ विमानं हिमालयीन प्रदेशातील वेगवेगळ्या भागात पाडली. पुरावा म्हणून जेट क्रॅश झाल्याचे फोटो आहेत.
हा मेसेज आणि सोबत फोटोही व्हायरल करण्यात आले, त्यामुळे अनेकांना हे खरं वाटू लागले. मात्र हा दावा किती खरा आहे याची आम्ही पडताळणी केली. पाकिस्तानात काय कारवाई केली याची माहिती पाकिस्तानकडे नाही. मग भारतात पाडलेल्या विमानांचे फोटो त्यांना कसे मिळाले याची आम्ही नीट पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. व्हायरल फोटो भारत पाकिस्तान युद्धातला नाही. 2016 सालातील MiG-27चा फोटो पाककडून व्हायरल केला जातोय. जोधपूरमध्ये 2016 साली MiG-27 क्रॅश झाल्याचा हा फोटो आहे. पाकिस्ताननं भारताची फायटर प्लेन पाडलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. खोटे दावे करत असल्यामुळेच दोन्ही देशात आणखी तणाव वाढतोय. त्यामुळे याची सत्यता जाणून खरं काय ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा जर पाकिस्ताननं भारताकडे वर डोकं करून बघण्याची हिंमत केली तर पाकिस्तानचं काही खरं नाही असा इशाराच मोदींनी दिलाय. त्यामुळे खोटे मेसेज फोटो व्हायरल करण्यापेक्षा पाकिस्ताननं आपल्या देशाकडे लक्ष द्यायला हवं. आमच्या पडताळणीत पाकनं हिमालयात भारताची 3 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट.